नमस्कार, प्रियाच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खमंग मटण पाया रस्सा. घरच्या मसाल्यांचा वापर करून अगदी हॉटेलसारखा लालभडक आणि चवदार रस्सा तयार केला आहे. ही रेसिपी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूप छान लागते. या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत मसाला योग्य पद्धतीने कसा भाजायचा आणि लालभडक आणि झणझणीत रस्सा कसा तयार करायचा. त्यासाठी 500 ग्रॅम मटण पाया घेतला आहे. त्याला छान आपण 1-2 पाण्याने वॉश करून घेतला आहे, धुवून घेतला आहे. त्यासाठी मी आता आपण मसाल्याची तयारी करून घ्या. त्यासाठी 3 ते 4 कांदे बारीक चॉप केले आहे, 2 तेजपान घेतले आहे, 3-4 काळी मिरी घेतली आहे, 2 ते 3 छोटी विलायती घेतली आहे, 1 चक्री फूल घेतलं आहे, 2-3 लवंगा घेतले आहे, अर्धा इंच दालचिनी घेतली आहे आणि 5-6 काजू घेतले आहे. आता आधी आपण गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई छान गरम होऊ द्यायची. नंतर त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले ते घालून घेतले आहे. थोडं अर्धा चम्मच तेल घालून घेतलं आहे. त्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर मग त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान असा बारीक गॅसवर छान असा भाजून घेऊ. त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मी जे आपण काजू घेतले होते ते काजू घालून घेऊया आणि बारीक गॅसवर मस्त त्याला असं सोनेरी ब्राऊन कलर येतपर्यंत छान भाजून घेऊ. असा कांदा आपला सॉफ्ट होईपर्यंत आणि खोबऱ्याचे काप घेतले आहेत ते पण घालून घेतले. आता याला छान हे बघा असा सोनेरी ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेतली. नंतर 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 चम्मच खसखस घालून घेतला आणि 1 चम्मच जिरा घालून घेतला आणि 1 चम्मच खसखस घालून घेतला. नंतर आपण जो आता भाजून ठेवला होता तो भाजून ठेवलेला मसाला आहे तो घालून घेतला आहे आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घालून घेतला आहे. नंतर याला छान आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया. छान असा फाईन पेस्ट त्याचा तयार करून घ्या. हे बघा अशा पद्धतीने छान आपला पेस्ट तयार झालेला आहे. नंतर आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकर छान आता गरम होऊ द्यायचा. नंतर त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं. तेल आता छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे. आता आपण जो मसाला तयार करून ठेवला होता तो घालून घ्यायचा. मी थोडा मसाला काढून ठेवला आहे. मसाला जास्त प्रमाणात झाला माझा, त्यासाठी मी थोडा मसाला बाजूला काढून ठेवला आहे. बघा मसाला छान आपण परतून घेऊ. असा सोनेरी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान त्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचं. आता 1 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच गोडा मसाला, 2 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच किचन किंग मसाला, 1 चम्मच मटन मसाला, अर्धा चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चम्मच हळदी पावडर. आधी मी एका प्लेटमध्ये ते बेसिक मसाले काढून घेतले आहे. हे बघा छान आपला आता मसाला असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. छान तेलामध्ये तो शिजला गेला आहे. नंतर त्यामध्ये आपण जो मसाला काढून घेतला होता प्लेटमध्ये तो घालून घेतला. छान याला आता मिडियम गॅसवरच छान परतून घ्यायचा. मसाला छान असा तेलामध्ये शिजू द्यायचा. छान असा गॅसची स्पीड छोटीच ठेवायची आहे, कमीच ठेवायची आहे. हे बघा तेल असं रिलीज झालेलं आहे. छान आपला मसाला असा तेलामध्ये शिजला गेला आहे. नंतर याच्यामध्ये जे आपण मिक्सरचं भांडं होतं त्याच भांड्यात थोडं गरम पाणी घालून घेतलं आहे. नंतर त्याच मसाल्यामध्ये ते पाणी ॲड करून घेऊ. हे बघा आता छान मसाला शिजू द्यायचा. चम्मचने छान असा मिक्स करून घेऊ. नंतर तो मसाला छान शिजू द्यायचा. आता मी याच्यावर झाकण ठेवून
एक वाफ काढून घेऊन घ्यायची. हे बघा कसं तेल असं रिलीज झालेलं आहे बघा. कडेला तेल असं मस्त सुटला गेलं आहे. मसाला याचा अर्थ आपला मसाला छान असा शिजला गेला आहे. नंतर आपण जो मटण पाया धुवून ठेवला होता, छान वॉश करून घेतला होता, तो घालून घ्यायचा आणि छान चम्मचने मिक्स करून घ्यायचा. मसाला प्रत्येक पीसला मसाला तो लागला पाहिजे. हे बघा असा छान आता चम्मचने मिक्स करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं. नंतर चम्मचने ते मीठ छान असं फोडायला लागलं पाहिजे, असं पीसेसला लागलं पाहिजे. मग चम्मचने ते एकजीव छान करून घ्यायचं. नंतर त्यावर कुकरवर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट वाफेवर छान शिजू द्यायचं. हे बघा तेल असं छान रिलीज झालेलं आहे. मस्तपैकी असं आपलं तेल सुटल्या गेलं आहे. हे बघा खायला इतकी अप्रतिम लागते ही भाजी. पुन्हा मी त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेतली आहे. तर असं छान आपली तर्रीदार असं वरतून तेल रिलीज झालेलं आहे. असं पाहताच क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल. अशा प्रकारे आपली ही आजची रेसिपी आहे. नंतर त्यामध्ये मी थोडं शिजण्या इतकं आपण गरम पाणी ॲड करून घेऊ. आता पाणी किती घालायचं काय घालायचं ते आपल्या पायावर डिपेंड असते, मटण पायावर डिपेंड असते. त्यानुसार आपण शिजण्यासाठी तुम्हाला ग्रेव्ही कशा पद्धतीची हवी कशा पद्धतीची नाही त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू. नंतर त्याच्यावर मी कुकरचं झाकण लावून छान असं शिजेपर्यंत म्हणजे कम से कम 7-8 शिट्ट्या काढून. हे बघा आपलं ऑलमोस्ट मटण पाया शिजला आहे. वाव हे बघा कसा असा लाल भडक तर्रीदार आपला रस्सा तयार झाला आहे. नंतर मी त्यामध्ये थोडी आपण बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. छान त्याला चम्मचने मिक्स करून घ्यायचं. वाव झणझणीत आपली मटण पाया तयार आहे. खायला इतकी स्वादिष्ट इतकी अप्रतिम आणि अशी झणझणीत आणि खमंग अशी आपली ही मटण पायाची रेसिपी तयार आहे. आता मी एका याच्यामध्ये सर्व करून घेऊ. काढून घेतल्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे. हे बघा आहे ना पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल या पद्धतीची आपली ही झणझणीत आणि खमंग मटण पाया रस्सा आपला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.